नमस्कार मित्रांनो, आज आपण जानेवारी मासिकावरील टेस्टचे विश्लेषण इथं बघणार आहोत. तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. खालील विधानांचा विचार करा. ब्रिटनमध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले. हुजूर पक्षाने हाऊस ऑफ कॉमन्समधील 650 पैकी 365 जागा मिळवल्या. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या राष्ट्रकुल देशातील नागरिकांना मतांचा निवडणुकीत मतदानाचा हक्क आहे आणि ब्रिटिश संसद द्विगृही असून त्यात हाऊस ऑफ कॉमन्स कनिष्ठ आणि हाऊस ऑफ लॉर्ड वरिष्ठ सभागृहांचा समावेश आहे. तर प्रश्न आहे, अचूक नसलेले विधान ओळखा. म्हणजेच चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, वरीलपैकी एकही नाही. म्हणजेच वरील सर्व विधाने योग्य आहे. ठीक आहे. तर बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाने ही निवडणूक जिंकलेली आहे. तर ब्रिटनमधील संसदीय व्यवस्थेचे काही वैशिष्ट्य बघू. तर ब्रिटिश संसद ही द्विगृही असून त्यात हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड या सभागृहांचा समावेश असतो. ब्रिटिश राजा किंवा राणी सरकारचा प्रमुख असला तरी तो नामधारी असतो. खरी सत्ता पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळाच्या हाती एकवटलेली असते. हाऊस ऑफ कॉमन्सचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. या सभागृहाला सरकारवर नियंत्रण ठेवण्याचा, अविश्वास ठरावाद्वारे ते बरखास्त करण्याचा अधिकार आहे. या सभागृहाला कधीही बरखास्त केले जाऊ शकते आणि नव्याने निवडणुका जाहीर केल्या जाऊ शकतात. हे सभागृह लोकांचे प्रतिनिधित्व करते. तसेच ब्रिटनच्या राजप्रमुखाला कायद्याने मतदानाचा अधिकार दिलेला आहे, पण राजकीय बाबतीत राजप्रमुखाने तटस्थ राहावे असा संकेत आहे. ठीक आहे. तर ब्रिटनमध्ये राहणाऱ्या राष्ट्रकुल देशातील नागरिकांना ब्रिटनमध्ये किंवा ब्रिटनच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क आहे. ठीक आहे. तर मतदानाच्या दिवशी जे मतदार आपल्या मतदारसंघाच्या बाहेर आहेत ते आपल्या प्रतिनिधीमार्फत आपले मतही देऊ शकतात. ठीक आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 2. जालियनवाला बाग स्मारकाच्या विश्वस्तांमध्ये अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवते? ठीक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, पंतप्रधान हे या विश्वस्ताचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. तर नुकतंच जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक दुरुस्ती विधेयक 2019 संसदेत मंजूर झालेले आहे. ठीक आहे. राज्यसभेने 19 नोव्हेंबर 2019 रोजी जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक दुरुस्ती विधेयक 2019ला मंजुरी दिली. यापूर्वी 2 ऑगस्ट 2019 रोजी हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले होते. ठीक आहे. तर अमृतसर येथील जालियनवाला बाग येथे 13 एप्रिल 1919 रोजी झालेल्या हत्याकांडाच्या स्मरणार्थ राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक कायदा 1951 संसदेने मंजूर केला होता. आता दुरुस्ती विधेयकाद्वारे 1951च्या कायद्यात सुधारणा करण्यात आल्या असून स्मारकाच्या विश्वस्तांबाबत तरतुदी बदलण्यात आलेल्या आहे. ठीक आहे. तर काय नेमकं बदल झालं त्यांचं कंपॅरिझन बघू आपण. तर 1951च्या कायद्यानुसार जालियनवाला बाग स्मारकाच्या विश्वस्तांमध्ये पंतप्रधान हे अध्यक्ष होते. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, सांस्कृतिक मंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, पंजाबचे राज्यपाल, पंजाबचे मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारद्वारे नामनिर्देशित 3 सदस्यांचा समावेश होता. तर आता दुरुस्ती विधेयकाद्वारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षांचे विश्वस्तपद रद्दबातल करण्यात आलेले आहे. तसेच लोकसभेत विरोधी पक्षनेता नसल्यास सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला विश्वस्त म्हणून नेमण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर केंद्र सरकारद्वारे नामनिर्देशित विश्वस्तांचा कार्यकाळ 5 वर्षे एवढा असणार आहे आणि ते पुनर्नामनिर्देशनासाठी पात्र असणार आहे. ठीक आहे. आणि या नामनिर्देशित विश्वस्तांना कधीही कोणत्याही कारणाशिवाय पदावरून काढण्याचे अधिकार दुरुस्ती विधेयकाद्वारे केंद्र सरकारला देण्यात आलेले आहे. ओके मित्रांनो, पुढे प्रश्न क्रमांक 3. योग्य नसलेले विधान ओळखा. 18 नोव्हेंबर 2019 रोजी देशाच्या राज्यसभेचे 250वे सत्र सुरू झाले. यस विधान बरोबर. राज्यसभेचे सर्वाधिक काळ सदस्यत्व डॉक्टर महेंद्र प्रसाद यांनी भूषवले. हे विधान देखील बरोबर. राज्यसभा सभापती पदाद्वारे निर्णायक मताचा वापर आत्तापर्यंत एकदाही झाला नाही. हे विधान मात्र चूक आहे. कारण एकदा असं झालेलं आहे जेव्हा राज्यसभा सभापती पदाद्वारे निर्णायक मताचा वापर आत्तापर्यंत केवळ एकदाच झालेला आहे. ठीक आहे.
पॅनल अध्यक्ष एम.ए. बाबी यांनी राज्यसभेचे पीठासीन अधिकारी म्हणून 5 सप्टेंबर 1991 रोजी निर्णायक मत टाकलेले होते. ठीक आहे. सरकारने आणलेल्या फौजदारी प्रक्रिया संहिता दुरुस्ती अध्यादेशाच्या विरोधात विरोधकांनी मांडलेल्या वैधानिक ठरावाच्या बाजूने त्यांनी निर्णायक मत टाकल्यामुळे विरोधकांचा विजय झालेला होता. ठीक आहे. याच्यामुळं ऑप्शन नंबर 3 आपलं उत्तर आहे. याच्यानंतर राष्ट्रपती राजवट केवळ राज्यसभेने मंजूर झाल्याच्या घटना आत्तापर्यंत केवळ 2दा झालेल्या आहेत. तर यस, हे विधान बरोबर आहे. ओके. चला पुढे प्रश्न क्रमांक 4. असत्य विधान ओळखा, म्हणजेच चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. दादरा व नगर हवेली आणि दीव व दमनचे विलिनीकरण विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले आहे. यस, विधान बरोबर. या विलिनीकरणानंतर देशातील केंद्रशासित प्रदेशांची संख्या 8 इतकी झालेली आहे. यस, विधान बरोबर. आणि विलिनीकरणानंतर या केंद्रशासित प्रदेशातून केवळ 1 लोकसभा खासदार निवडण्यात येईल का? तर नाही. किती येणार आहे? 2 लोकसभा खासदार निवडण्यात येणार आहे. म्हणून असत्य विधान कोणतं आहे? फक्त क. म्हणून ऑप्शन नंबर 2 आपलं उत्तर आहे. दादरा व नगर हवेली आणि दमन व दीव केंद्रशासित प्रदेशांचे विलिनीकरण विधेयक 2019 संसदेत मंजूर करण्यात आलेले आहे. या विधेयकाला 27 नोव्हेंबर व 3 डिसेंबर 2019 रोजी अनुक्रमे लोकसभा व राज्यसभेने मंजुरी दिली. 9 डिसेंबर 2019 रोजी या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेली आहे. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 5. देशभरात सशस्त्र सेना दलाचा ध्वज दिन कधी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 7 डिसेंबर रोजी देशभरात सशस्त्र सेना दलाचा ध्वज दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 6. योग्य विधान निवडा. 26 नोव्हेंबर 2019 रोजी राज्यघटनेच्या स्वीकृतीला 70 वर्षे पूर्ण झाली आहेत. यस, विधान बरोबर आहे. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्याला सगळ्यांना हे माहीत आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 पण बरोबर आहे. आणि संविधान दिन साजरा करण्याचे 2019 हे 5वे वर्ष आहे. हे विधान देखील बरोबर आहे. म्हणून योग्य विधान वरील सर्व ऑप्शन नंबर 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. तर संविधान दिनाचे 2019 हे 5वे वर्ष आहे. म्हणून याचा अर्थ 2015 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती देशभरात साजरी केली जात असताना केंद्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले होते. ठीक आहे. हा दिन साजरा करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय मध्यवर्ती संस्था म्हणून भूमिका बजावते. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 7. योग्य विधान निवडा. लोकपालच्या संस्था चिन्ह व घोषवाक्याबाबत. ठीक आहे. योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. संस्था चिन्हाच्या मध्यभागी न्यायासन आहे. यस, विधान बरोबर. अशोक चक्राच्या आकृतीतून डोळा अर्थ लक्ष दर्शवण्यात आले आहे. यस, विधान बरोबर. केशरी रंगात कायद्याचे पुस्तक आहे आणि दोन्ही हातांनी समतोल दर्शवला आहे. हे विधान देखील बरोबर आहे. आणि यांचं घोषवाक्य मा गृध्ह कास्यस विधानम या घोषवाक्याचे प्रकाशन झाले आहे. हे विधान देखील बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 आपलं उत्तर आहे. वरील सर्व विधाने योग्य आहे. लोकपालचे अध्यक्ष न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांच्या हस्ते 26 नोव्हेंबर 2019 रोजी नवी दिल्ली येथे लोकपालच्या संस्था चिन्ह आणि घोषवाक्याचे प्रकाशन करण्यात आलेले आहे. तर उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील रहिवासी प्रशांत मिश्रा यांनी हे संस्था चिन्ह डिझाईन केले आहे. या संस्था चिन्हाच्या मध्यभागी न्यायासन आहे. ठीक आहे. तर आजूबाजूला मानवी चित्रातून जनता दर्शवलेली आहे. अशोक चक्रासारख्या आकृतीतून डोळा अर्थात लक्ष दर्शवण्यात आलेले आहे. केशरी रंगात कायद्याचे पुस्तक आहे आणि 2 हिरव्या हातांनी समतोल दर्शवलेला आहे. तिरंगी रंगातला हा लोगो राष्ट्रीय लोकपाल दर्शवतो. ठीक आहे. आणि हे जे घोषवाक्य जे आहे हे ईशावास्योपनिषदाच्या पहिल्या श्लोकातील वाक्य आहे. या वाक्याचा अर्थ मराठीत असं होतो की कोणाच्याही संपत्तीचा लोभ करू नका. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8. खालील विधानांचा विचार करा. केंद्र सरकारने महालेखा नियंत्रक
CGA पदावर सोमा रॉय बर्मन यांची नियुक्ती केली आहे. यस विधान बरोबर. महालेखा नियंत्रकपदी नियुक्त झालेल्या त्या 7व्या महिला आहे तर 24व्या महिला नियंत्रक ठरल्या आहे. यस विधान बरोबर. घटनेच्या कलम 123 नुसार CGA पदाचा घटनात्मक दर्जा आहे. हे विधान मात्र चूक आहे, कारण हा घटनात्मक दर्जा नाही आणि कलम 123 CGA बाबत नाही. कलम 123 कशाबाबत आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. हा तुमचा आजचा प्रश्न आहे. ड विधान केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या खर्च अंतर्गत भारतीय नागरी लेखा संस्थेचे म्हणजेच ICAOचे देखील CGA प्रमुख असतात. तर हे विधान बरोबर आहे. म्हणून योग्य विधाने निवडा. तर ऑप्शन नंबर 3 अ, ब आणि ड हे विधान बरोबर आहे. ठीक आहे. तर केंद्र सरकारने महालेखा नियंत्रक पदावर सोमा राय बर्मन यांची नियुक्ती केली आहे. 1 डिसेंबरपासून त्यांची नियुक्ती लागू झाली आहे. महालेखा नियंत्रकपदी नियुक्त झालेल्या त्या 7व्या महिला ठरलेल्या आहेत. ठीक आहे. आणि 24व्या महालेखा नियंत्रक ठरल्या आहेत. ठीक आहे, एकूणातल्या. तर सोमाराय बर्मन ह्या 1986 बॅचच्या भारतीय नागरी लेखा सेवा याच्या अधिकारी आहेत. ओके. तर महालेखा नियंत्रक जो असतो CGA हे केंद्र सरकारचे सर्वोच्च लेखा प्राधिकरण आहे. भारतीय नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजेच कॅगच्या सल्ल्यानुसार केंद्र व राज्य सरकारांच्या लेख्यांचे स्वरूप विहित करण्यासाठी राज्यघटनेतील अनुच्छेद 150 अन्वये राष्ट्रपतींना देण्यात आलेल्या अधिकारांची अंमलबजावणी CGA करतो. ओके. चला पुढे प्रश्न क्रमांक 9. योग्य विधान निवडा. नुकतेच विशेष सुरक्षा दल दुरुस्ती विधेयक 2019 संमत मंजूर करण्यात आलेले आहे. विधान बरोबर. नवीन कायद्यानुसार पंतप्रधानपद सोडल्यापासून लगेचच SPG सुरक्षा काढण्यात येईल. क विधान SPGचे घोषवाक्य शौर्यम समर्पणम सुरक्षणम आणि बिरबलनाथ समितीच्या शिफारशीनुसार पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी 1985 मध्ये SPG स्थापना करण्यात आलेली आहे. आणि आपल्याला सांगितलं योग्य विधान निवडा. तर यातलं ब विधान हे चूक आहे, कारण नवीन कायद्यानुसार पंतप्रधानपद सोडल्यापासून लगेचच SPG सुरक्षा काढण्यात येत नाही. ती 5 वर्ष ठेवलेली जाते. ठीक आहे. म्हणून आपलं उत्तर ऑप्शन नंबर 2 अ, क, ड हे विधान बरोबर आहेत. ओके. पुढे प्रश्न क्रमांक 10. नुकतेच 126वी घटना दुरुस्ती विधेयक 2019 संसदेत मंजूर झाले आहे. त्याबाबत अयोग्य विधान निवडा. म्हणजे चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे. या विधेयकान्वये कलम 334 मध्ये दुरुस्ती करत SC व ST ला दिलेल्या आरक्षणाची मुदत आणखी 10 वर्षांनी वाढवून 25 जानेवारी 2030 पर्यंत करण्याची तरतूद केली आहे. आणि आंग्ल भारतीय समुदायाला नामनिर्देशित रूपातील आरक्षणाची तरतूद 25 जानेवारी 2020 पर्यंत कायम ठेवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो दोन्ही नाही. ठीक आहे. अयोग्य विधान निवडायला लावलं ना आपल्याला, तर दोन्ही विधाने अयोग्य नाहीत, म्हणजेच दोन्ही विधाने योग्य आहेत. ओके. तर ह्या ज्या तारखा दिल्यात आपण 25 जानेवारी 2030 आणि 25 जानेवारी 2020 या आपल्यासाठी येणाऱ्या MPSC पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत. तर 126वी घटना दुरुस्ती विधेयक 2019 लोकसभा आणि राज्यसभेत अनुक्रमे 10 डिसेंबर व 12 डिसेंबर 2019 रोजी मंजूर झाले. हे विधेयक आता 50% विधानसभांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलेले आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 11. आंध्र प्रदेशातील दिशा विधेयक 2019 मध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांच्या प्रकरणाचा निकाल किती दिवसात लावण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 21 दिवसांच्या आत तपास लावण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर बलात्काऱ्यांना 21 दिवसात फाशीची तरतूद असणारे दिशा विधेयक 2019 आंध्र प्रदेश विधानसभेने डिसेंबर 2019 रोजी मंजूर केले. ठीक आहे. या विधेयकात बलात्कार व सामूहिक बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद केलेली आहे. पुढे प्रश्न क्रमांक 12. नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 अनुक्रमे लोकसभा व राज्यसभेत मंजूर होताना विधेयकाच्या बाजूने किती मते पडली. हा प्रश्न महत्त्वाचा मला
वाटतो? ठीक आहे, येणाऱ्या कंबाईन पूर्व परीक्षेसाठी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ओके, तर लोकसभा 311, राज्यसभा 125, लोकसभा 311, राज्यसभा 80, लोकसभा 125, राज्यसभा 80 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. लोकसभेने या विधेयकाच्या बाजूने 311 तर राज्यसभेत 125 एवढं मत पडलेले आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 2019 लोकसभेने 9 डिसेंबर 2019 व राज्यसभेने 11 डिसेंबर 2019 रोजी मंजूर केले. लोकसभेत या विधेयकाच्या बाजूने 311 मते आणि विरोधात 80 मते पडली. तर राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने 125 मते आणि विरोधात 105 मते पडली. या विधेयकावर 12 डिसेंबर 2019 रोजी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आणि याचे कायद्यात रूपांतर झालेले आहे. ओके, पुढे प्रश्न क्रमांक 13. स्वर्गीय डॉक्टर वशिष्ठ नारायण सिंग यांच्याबाबत योग्य विधान शोधा. ठीक आहे, योग्य विधान निवडायचं आहे. ते भारतातील महान गणित तज्ज्ञ होते. येस, ॲब्सोल्युटली करेक्ट. आणि त्यांनी एडिसनच्या E=mc² या सिद्धांताला आव्हान दिले होते. तर मित्रांनो, त्यांनी E=mc² या सिद्धांताला आव्हान दिले होते का? तर येस, दिलं होतं. मात्र हे सूत्र एडिसनचे नसून ते कोणाचं आहे? ठीक आहे, आठवत आहे? येस, आईन्स्टाईनचं आहे. त्यांनी आईन्स्टाईनच्या E=mc² या सिद्धांताला आव्हान दिले होते आणि त्यामुळेच ते जगभर चर्चेतही आले होते. म्हणून योग्य विधान कोणतं आहे? फक्त अ हे विधान योग्य आहे. भारतातील महान गणित तज्ज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचे 14 नोव्हेंबर 2019 रोजी पाटणा येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 73 वर्षाचे होते. ठीक आहे, जवळपास 40 वर्षापासून ते स्किझोफ्रेनिया या आजाराने ग्रस्त होते. त्यांचा जन्म आहे 2 एप्रिल 1942 रोजी बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील बसंतपूर या गावी. ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 14. नोव्हेंबर 2019 मध्ये श्रीलंकेत झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणी विजय मिळवला? तर याचं महिंदा राजपक्षे, सजित प्रेमदास, गोटाबाया राजपक्षे यापैकी नाही. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. गोटाबाया राजपक्षे यांनी विजय मिळवलेला आहे. गोटाबाया राजपक्षे यांची श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदासाठी निवड करण्यात आलेली आहे. श्रीलंकेमध्ये 16 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत माजी संरक्षण मंत्री गोटाबाया राजपक्षे यांनी 52.25% मते मिळवून विजय प्राप्त केला. ठीक आहे, त्यांनी सजित प्रेमदासा यांचा पराभव केलेला आहे. जो ऑप्शन नंबर 2 आहे, यांचा पराभव त्यांनी केला. ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 15. योग्य जोड्या लावा. भारत आणि जपान यांच्यातील परराष्ट्र व संरक्षण मंत्रीस्तरीय संवाद 2+2 च्या पहिल्या बैठकीचे आयोजन नवी दिल्लीत करण्यात आले. यस विधान बरोबर. या बैठकीत दोन्ही देशांदरम्यान संरक्षण आणि सुरक्षा या क्षेत्रातील संबंध बळकट करण्यावर विचारविनिमय केला. यस विधान बरोबर. आणि या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षस्थानी होते. हे विधान मात्र चूक आहे, कारण या बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर हे अध्यक्षस्थानी होते. ठीक आहे, म्हणून योग्य विधान ऑप्शन नंबर 2 फक्त अ आणि ब विधान योग्य आहेत. ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 16. गुलामगिरी निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन 2 डिसेंबर आणि दिव्यांग व्यक्तींसाठीचा आंतरराष्ट्रीय दिन 3 डिसेंबर. तर आपला प्रश्न आहे योग्य विधान निवडा. तर मित्रांनो, आपले दोन्ही विधान योग्य आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 आपलं उत्तर आहे. दरवर्षी 2 डिसेंबर हा दिवस गुलामगिरी निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र आमसभेद्वारे 1986 पासून या दिनाचे आयोजन केले जाते. ठीक आहे, आणि संयुक्त राष्ट्राकडून 1992 सालापासून दरवर्षी 3 डिसेंबर रोजी दिव्यांग व्यक्तींसाठीचा आंतरराष्ट्रीय दिन पाळला जातो. आणि या वर्षी याची संकल्पना होती प्रोमोटिंग पार्टिसिपेशन ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज अँड लीडरशिप. ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 17.
ऑक्सफर्ड शब्दकोशातून खालीलपैकी कोणता शब्द सन 2019चा शब्द म्हणून घोषित करण्यात आला आहे? क्लायमेट ॲक्शन, क्लायमेट इमर्जन्सी की क्लायमेट चेंजेस? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, क्लायमेट इमर्जन्सी हा शब्द घोषित करण्यात आलेला आहे. ऑक्सफर्ड शब्दकोशाकडून क्लायमेट इमर्जन्सी या शब्दाला सन 2019चा शब्द म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. ठीक आहे. ऑक्सफर्ड कॉर्पसच्या मते 2018पासून क्लायमेट इमर्जन्सी या शब्दप्रयोगाचा वापर 100 पटींनी वाढलेला दिसून येतो. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 18. जगातील सर्वात नवा देश बौगेनव्हिले या देशाला खालीलपैकी कोणत्या देशापासून स्वातंत्र्य मिळाले आहे? तर मित्रांनो, मॉरिशियस, पापुआ न्यू गिनी, ब्रिटन, इंडोनेशिया. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, पापुआ न्यू गिनीपासून स्वतंत्र झालेला बौगेनव्हिले हा देश जगातील सर्वात नवा देश ठरलेला आहे. ठीक आहे. पापुआ न्यू गिनीपासून स्वतंत्र झालेला आहे. तर बौगेनव्हिले हा जो देश आहे हा सोलोमन द्वीप समूहातील बौगेनव्हिले हे सर्वात मोठे बेट आहे. या बेटावर तांब्याचे जगातील सर्वात मोठे साठे उपलब्ध आहे. ठीक आहे. येथे हालिया ही भाषा सर्वाधिक बोलली जाते. प्रश्न क्रमांक 19. अयोग्य विधान निवडा. 6व्या हिंदी संवादचे नवी दिल्लीत आयोजन करण्यात आले. हिंदी महासागर संवादाची 2019 साठीची संकल्पना इंडो पॅसिफिक रीइमॅजिंग द इंडियन ओशन थ्रू अन एक्सपांडेड जिओग्राफी. दिल्ली संवाद 11चे नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले आणि दिल्ली संवाद 11ची 2019 साठीची संकल्पना ॲडव्हान्सिंग पार्टनरशिप इन इंडो पॅसिफिक. ठीक आहे. तर आपल्याला अयोग्य विधान शोधायचं आहे. तर ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही, म्हणजेच वरील सर्व विधाने योग्य आहेत. ठीक आहे. लेफ्टनंट जनरल मुकुंद नरवणे हे देशाचे कितवे लष्कर प्रमुख ठरलेले आहे? 25वे, 28वे, 30वे की 32वे? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 28वे ते लष्कर प्रमुख ठरलेले आहे. केंद्र सरकार व संरक्षण मंत्रालयातील उच्च पदस्थ समितीने सेवाज्येष्ठतेनुसार लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची देशाचे आगामी लष्कर प्रमुख म्हणून निवड केलेली आहे. ठीक आहे. तर बिपिन रावत यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. बिपिन रावत 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेले आहे आणि तेव्हापासून त्यांनी ही जागा घेतलेली आहे. नरवणे हे देशाचे 28वे लष्कर प्रमुख ठरलेले आहेत. नरवणे यांच्या रूपाने मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेले आहेत आणि या पदावरील ते दुसरे मराठी अधिकारी ठरलेले आहेत. यापूर्वी जनरल अरुण कुमार वैद्य या मराठी अधिकाऱ्याला 1983 ते 86 या कालावधीत देशाच्या लष्कर प्रमुखाचा बहुमान मिळालेला आहे. ठीक आहे. लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे सरांचा जन्म आहे 22 एप्रिल 1960 रोजी पुणे येथे. ठीक आहे. त्यांना आत्तापर्यंत परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढे प्रश्न क्रमांक 21. केंद्र शासनाने जारी केलेल्या परिपत्रानुसार राज्यात कोणत्या तारखेदरम्यान कौमी एकता सप्ताह साजरा करण्यात आला? 19 ते 25 ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर की जानेवारी? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान राज्यात कौमी एकता सप्ताह साजरा करण्यात आला. या काळात अनुक्रमे राष्ट्रीय एकता दिवस, अल्पसंख्याक कल्याण दिन, भाषिक सुसंवाद दिन, ध्वज दिन तसेच दुर्बल घटक दिवस, सांस्कृतिक एकता दिवस, महिला दिन आणि जोपासना दिवस साजरे करण्यात आले. ठीक आहे. 19 नोव्हेंबर रोजी शासनाच्या विविध कार्यालयात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. पुढे प्रश्न क्रमांक 22. सर्वंकष विजेत्यांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2019 बाबत अयोग्य विधान निवडा, चुकीचं विधान निवडायचं आहे. हा प्रश्न येणाऱ्या राज्यसेवेपूर्व परीक्षे दृष्टीने महत्त्वाचा आहे. तर सर्वंकष विजेत्यांमध्ये तामिळनाडू राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे. यस विधान बरोबर. सर्वंकष विजेत्यांमध्ये पेडापल्ली तेलंगणा या जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. हे विधान देखील बरोबर आहे. पश्चिम विभागात महाराष्ट्र राज्याने द्वितीय स्थान पटकावले असून गुजरात अव्वल स्थानावर आहे. हे विधान देखील बरोबर आहे.
आणि पश्चिम विभागात पंचमहाल गुजरात या जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले असून कोल्हापूर जिल्हा द्वितीय स्थानावर आहे. हे विधान मात्र चुकीचं आहे. ठीक आहे. तर पश्चिम विभागात जिल्ह्यांनुसार जर आपण बघितलं तर पश्चिम विभागात अव्वल जिल्ह्यांचा क्रम आहे. 1 नंबर पाटण, ते आहे गुजरातमधील. 2 नंबर महिसागर, ते आहे गुजरातमधील. आणि 3 नंबर पंचमहाल, हे पण आहे 3 नंबरला, हे पण आहे गुजरातमध्ये. ठीक आहे. तर पाटण, महिसागर आणि पंचमहाल असा तो क्रम आहे पश्चिम विभागात म्हणतो. ठीक आहे. आणि जर सर्वकष विजनमध्ये जर तुम्ही बघितलं तर कोणत्या जिल्ह्याने अव्वल स्थान, तर पेदापल्लीने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. 2 नंबर फरीदाबाद हरियाणा, तर 3 नंबर रेवाडी हरियाणा. पुढे प्रश्न क्रमांक 23. योग्य जोडी लावा. तास आणि व्यक्ती सर्वाधिक कमी काळासाठीचे मुख्यमंत्री. तर 44 तास जगदंबिका पाल उत्तर प्रदेश, 55 तास BS येडियुरप्पा कर्नाटक, 80 तास देवेंद्र फडणवीस आणि 144 तास ओमप्रकाश चौटाला. म्हणून ऑप्शन नंबर 2 आपलं उत्तर आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची खालीलपैकी कोणती छायाचित्रण पुस्तके प्रसिद्ध आहेत? महाराष्ट्र देशा की पहावा विठ्ठल. तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. दोन्ही त्यांची पुस्तकं ही प्रकाशित आहे. ही दोन्हीही त्यांचीच पुस्तकं आहेत. आणि आज सध्या ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहे. आणि कोरोनाच्या विरुद्ध लढ्यात त्यांनी अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहेत. ठीक आहे. त्यांचा जन्म आहे 27 जुलै 1960 रोजी मुंबईमध्ये. ठीक आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 25. एंडोस्कोपी ऑन व्हील्स या भारतातील पहिल्या फिरत्या पोटविकार केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्रात झाले आहे. DNA प्रयोगशाळा उभारणारा महाराष्ट्र वन विभाग देशातील पहिला वन विभाग ठरलेला आहे. तर मित्रांनो दोन्ही विधाने अगदी योग्य असून ऑप्शन नंबर 3 आपलं उत्तर आहे. वरील दोन्ही विधाने योग्य आहे. ग्लोबल मायक्रोस्कोप रिपोर्ट 2019 नुसार वित्तीय समावेशनासाठी सर्वात अनुकूल वातावरण असणाऱ्या जगातील 55 देशांमध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. भारत 5व्या स्थानावर आहे. तर पहिला कोण आहे? तर कोलंबिया, 2 नंबर पेरू, 3 नंबर उरुग्वे, 4 नंबर मेक्सिको आणि 5 नंबर भारत. अयोग्य विधान ओळखा. नास्कॉम या संस्थेने देशातील तंत्रज्ञान विषयक स्टार्टअप परिस्थितीबाबतचा अहवाल प्रकाशित केला. या अहवालानुसार सर्वाधिक स्टार्टअप संख्येनुसार चीन आणि अमेरिकेनंतर भारताचा जगात तृतीय क्रमांक लागतो आणि युनिकॉर्न स्टार्टअपच्या बाबतीत भारताचा प्रथम क्रमांक लागतो. नास्कॉम ही संस्था 1988 साली स्थापन झाली आहे. तर प्रश्न आहे आपला अयोग्य विधान निवडा. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 आपलं उत्तर आहे. कारण तिसरं विधान हे चुकीचं आहे. कारण युनिकॉर्न स्टार्टअपच्या संख्येत बाबतीत भारताचा जगात प्रथम क्रमांक लागत नाही. तर भारत याच्यात पण तृतीय क्रमांकावर आहे. ठीक आहे. सर्वाधिक स्टार्टअप संख्येनुसार चीन आणि अमेरिकेनंतर भारत जगात तिसरा, हे विधान बरोबर. पण युनिकॉर्न आणि स्टार्टअपच्या संख्येच्या बाबतीत पण तो थर्ड आहे. ठीक आहे. युनिकॉर्न स्टार्टअप संख्येच्या बाबतीतही भारत जगात तृतीय स्थानावर आहे. जगातील प्रथम CNG पोर्ट टर्मिनल कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे? तर याचं उत्तर ऑब्वियस आहे. कोणत्या राज्यात? गुजरात या राज्यात हे पोर्ट टर्मिनल उभारले जाणार आहे. गुजरातमधील कुठे? तर गुजरातमधील भावनगर येथे उभारण्यास गुजरात सरकारने मंजुरी दिली आहे. योग्य नसलेले विधान ओळखा. म्हणजेच चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे. 39वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा 2019 नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याची संकल्पना ईज ऑफ डुईंग बिझनेस अशी होती. यंदा मेळाव्यामध्ये प्राधान्य राज्याचा दर्जा महाराष्ट्र राज्याला देण्यात आला आणि पश्चिम बंगालच्या व्यवसाय सुलभता निर्देशांकानुसार 2019 मध्ये भारत 63व्या स्थानावर आहे. तर यातलं चुकीचं विधान आहे ऑप्शन नंबर 3. कारण यंदा मेळाव्यामध्ये प्राधान्य राज्याचा दर्जा महाराष्ट्राला देण्यात आलेला नसून तो बिहार आणि झारखंड या 2 राज्यांना देण्यात आलेला
आहे. कोणकोणत्या? बिहार आणि झारखंड या राज्यांना देण्यात आलेला आहे. घरगुती वापर खर्चावर आधारित ग्राहक खर्च सर्वेक्षण खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत करण्यात येते? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत याचं प्रकाशन या संस्थेमार्फत करण्यात येते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31 योग्य विधान ओळखा. ग्रीन टी आणि व्हाईट टी या दार्जिलिंग चहाच्या 2 प्रकारांना नुकताच GI टॅग प्रदान करण्यात आला आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट विधान. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग चहा काळा हे GI टॅग मिळवणारे देशातील पहिले उत्पादन आहे. हे विधान देखील बरोबर आहे आणि आपल्या सगळ्यांना हे माहीत आहे. चहाच्या उपभोगात भारत जगात प्रथम क्रमांकावर असून उत्पादनात मात्र द्वितीय क्रमांकावर आहे. हे विधान देखील बरोबर आहे. म्हणून योग्य विधाने अ, ब, क ऑप्शन नंबर 4 आपलं उत्तर आहे. चहाच्या उपभोगात भारत प्रथम स्थानी आहे. चहाच्या उत्पादनात द्वितीय स्थानी आहे आणि चहाचे निर्यातीत चतुर्थ स्थानी भारत आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32 भारत 1 जानेवारी 2019 पासून किंबर्ले प्रक्रिया प्रमाणपत्र योजनेचे अध्यक्षपद भूषवत आहे. तर उपाध्यक्षपदी कोणता देश आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 रशिया हा देश आहे. ठीक आहे. अध्यक्ष कोण आहे? इंडिया. तर उपाध्यक्षपदी रशिया आहे. खालील विधाने विचारात घ्या. IMD जागतिक प्रतिभा 2019 क्रमवारीत भारत 59व्या स्थानावर आहे. बरोबर. 2018च्या तुलनेत भारताचे स्थान यावेळी 6 अंकांनी घसरले आहे. हे विधान देखील बरोबर. या क्रमवारीत स्वित्झर्लंड प्रथम स्थानी आहे. हे विधान देखील बरोबर. आणि ब्रिक्स देशांच्या क्रमवारीत ब्राझील शेवटच्या स्थानावर आहे. हे विधान देखील बरोबर आहे. म्हणून अचूक विधान म्हणजेच योग्य विधान कोणतं आहे? तर ऑप्शन नंबर 4 वरील सर्व विधाने योग्य आहेत. या निर्देशांकानुसार अव्वल 5 देशांची यादी सांगतो. 1 नंबर स्वित्झर्लंड, 2 नंबर डेन्मार्क, 3 नंबर स्वीडन, 4 नंबर ऑस्ट्रिया आणि 5 नंबर लक्झमबर्ग. ठीक आहे. ब्रिक्स देशांची क्रमवारी जर बघितली तर चीन आहे 42 नंबरला, रशिया 47, त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिका 50, 59 भारत आणि 61 ब्राझील. ओके. 34 योग्य नसलेले विधान निवडा. म्हणजे चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे. 26 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी देशभरात राष्ट्रीय दूध दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रामार्फत जागतिक दूध दिन 1 जून रोजी साजरा करण्यात येतो आणि भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. तर मित्रांनो वरील सर्व विधाने योग्य आहेत. ठीक आहे. तर मग प्रश्न काय आपला? योग्य नसलेले म्हणजे चुकीचं विधान. तर ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी एकही विधान चुकीचं नाही. ठीक आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 35 योग्य विधान शोधा. 3 डिसेंबर 2019 पासून उडान योजनेच्या 4थ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. 4थ्या टप्प्यात ईशान्य प्रदेश, डोंगराळ राज्ये, जम्मू काश्मीर, लडाख आणि बेट प्रदेशांवर भर दिला जाणार आहे. उडे देश का आम नागरिक या घोषवाक्यासह 21 ऑक्टोबर 2016 रोजी या योजनेची घोषणा केली आणि शिमला येथील जुब्बा राहटी विमानतळावर शिमला ते दिल्ली या विमानाला हिरवा झेंडा दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या योजनेचे 27 एप्रिल 2017 रोजी उद्घाटन केले. ठीक आहे. घोषणेची तारीख वेगळी आहे आणि उद्घाटनाची तारीख वेगळी आहे. तर प्रश्न आहे योग्य विधान ओळखा. तर ऑप्शन नंबर 3 आपलं उत्तर आहे, कारण वरील सर्व विधाने योग्य आहेत. तर देशाच्या दुर्गम आणि प्रादेशिक भागांशी अधिक प्रमाणात संपर्क वाढवण्याच्या उद्देशाने प्रादेशिक संपर्क योजना RCS किंवा उडान योजनेच्या म्हणजेच उडे देश का आम नागरिक याच्या 4थ्या टप्प्याची 3 डिसेंबर 2019 पासून सुरुवात झालेली आहे. भारत कौशल्य अहवाल 2020 नुसार देशात सर्वाधिक रोजगार क्षमता असणाऱ्या राज्यात प्रथम स्थान कोणत्या राज्याने पटकावले आहे? तर मित्रांनो ऑब्व्हियसली उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 महाराष्ट्राने हे स्थान पटकावलेलं आहे. ठीक आहे. पीपल स्ट्रॉंगची टॅग कंपनी, VBox कंपनी, भारतीय उद्योग परिसंघ, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, संयुक्त राष्ट्रीय विकास कार्यक्रम
आणि भारतीय विद्यापीठाची संघटना या संस्थेतर्फे संयुक्तपणे डिसेंबर 2019 मध्ये भारत कौशल्य अहवाल 2020 प्रसिद्ध करण्यात आला आणि यानुसार 1 नंबर आहे महाराष्ट्र, 2 नंबर तामिळनाडू, 3 नंबर उत्तर प्रदेश. आणि सर्वाधिक रोजगारक्षम शहरे जर बघितली शहरांच्या यादीत आहे 1 नंबर मुंबई, 2 नंबर हैदराबाद आणि 3 नंबर पुणे. ठीक आहे. खालील विधानांचा विचार करा. अल्फाबेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर सुंदर पिचाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुंदर पिचाई हे आता गुगल व अल्फाबेट या दोन्ही कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. सुंदर पिचाई यांचा जन्म तामिळनाडूमधील मदुराई येथे आहे. त्यांनी IIT दिल्लीमधून मेटलर्जिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतलेली आहे. तर प्रश्न आहे वरील विधानांपैकी योग्य विधान ओळखा. तर मित्रांनो अ, ब, क हे विधान बरोबर आहे, मात्र क हे विधान चूक आहे, कारण त्यांनी IIT दिल्लीमधून ही पदवी घेतलेली नसून IIT खडगपूरमधून त्यांनी ही पदवी घेतलेली आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 अ, ब, क हे विधान योग्य आहेत. तर सुंदर पिचाई हे 2004 सालापासून गुगलमध्ये कार्यरत आहेत. जगात सर्वाधिक वापरला जाणारा क्रोम हा इंटरनेट ब्राउझर त्यांच्या नेतृत्वाखाली विकसित झालेला आहे. 2015 मध्ये गुगलचे CEO म्हणून पिचाई यांची निवड करण्यात आली होती. डॉक्टर श्रीराम लागू यांनी खालीलपैकी कोणत्या नाटकात भूमिका केल्या आहेत? नटसम्राट, इथे ओशाळला मृत्यू, सूर्य पाहिलेला माणूस, कन्यादान, कीरवंत, सुंदर मी होणार आणि एकच प्याला. तर मित्रांनो ऑब्व्हियसली याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल. वरील सर्व नाटकात त्यांनी काम केलेलं आहेच. त्यांचं चतुरस्र अभिनेते व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर श्रीराम लागू यांचे वयाच्या 92व्या वर्षी 17 डिसेंबर 2019 रोजी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा जन्म आहे 16 नोव्हेंबर 1927 रोजी सातारा येथे. त्यांचं पूर्ण नाव श्रीराम बाळकृष्ण लागू. ठीक आहे. त्यांना भेटलेले पुरस्कार तर घरौंदा चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेता फिल्मफेअर, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, कालिदास सन्मान, दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, राजश्री शाहू कला गौरव पुरस्कार आणि पुण्यभूषण पुरस्कार. पुण्यभूषण. ठीक आहे, नीट ऐकून घ्या, पुण्यभूषण. 39 अयोग्य जोडी ओळखा. हिमाचल प्रदेश आंतरराष्ट्रीय लावी जत्रा, आदी महोत्सव 2019 नवी दिल्ली आणि धनेश किंवा हॉर्नबिल महोत्सव नागालँड. तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अयोग्य जोडी वरीलपैकी एकही नाही. म्हणजेच वरील सर्व विधाने बरोबर आहे. अयोग्य जोडी ओळखा. शिशु सुरक्षा ॲप आसाम, नेडू नेडू कार्यक्रम तामिळनाडू आणि अरुंधती सुवर्ण योजना आसाम. तर अयोग्य जोडी कोणती? ऑप्शन नंबर 2, कारण नेडू नेडू कार्यक्रम हा तामिळनाडूचा नसून तो आंध्र प्रदेश सरकारचा आहे. तर सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून त्यांना स्पर्धात्मक संस्था बनवण्याच्या उद्देशाने आंध्र प्रदेश सरकारने नोव्हेंबर 2019 मध्ये नेडू नेडू कार्यक्रम सुरू केलेला आहे. राजधानी शहरांच्या जलगुणवत्ता अहवालात पेयजल गुणवत्तेत कोणत्या राजधानी शहराने अव्वल स्थान पटकावलेले आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 मुंबईने हे स्थान पटकावलेलं आहे. ठीक आहे. या यादीत अव्वल 5 राजधानी शहरे बघू. 1 नंबरला मुंबई, 2 नंबरला हैदराबाद व भुवनेश्वर, 3 नंबरला रांची, 4 नंबरला रायपूर तर 5 नंबरला अमरावती आहे. ठीक आहे. सक्रियतेचे 16 दिवस ऑरेंज द वर्ल्ड ही 16 दिवसांची जनजागृती मोहीम कोणत्या कालावधी दरम्यान आयोजित करण्यात आली? तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान ही मोहीम आयोजित करण्यात आलेली होती. तर मागील काही वर्षाप्रमाणे यावर्षीही जागतिक महिला अत्याचार विरोधी दिन म्हणजेच 25 नोव्हेंबर ते जागतिक मानवाधिकारी दिन म्हणजेच 10 डिसेंबर या कालावधीत सक्रियतेचे 16 दिवस ऑरेंज द वर्ल्ड ही 16 दिवसांची जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आलेली होती. खालील विधानांचा विचारात घ्या. निमोनियामुळे होणारे बालमृत्यू रोखण्याच्या उद्देशाने
सास मोहीम सुरू केलेली आहे. दरवर्षी देशातील 5 वर्षाखालील बालकांच्या मृत्यूपैकी 15% मृत्यू निमोनिया या रोगामुळे होतो. युनिसेफ संस्थेच्या अहवालानुसार निमोनियामुळे 5 वर्षाखालील बालमृत्यूत भारत नायजेरियानंतर द्वितीय क्रमांकावर आहे आणि निमोनियामुळे देशात सर्वाधिक बालमृत्यू महाराष्ट्र राज्यात होतात. तर प्रश्न आहे अयोग्य विधान निवडा. तो ऑप्शन नंबर ड हे विधान अयोग्य आहेत, कारण निमोनियामुळे देशात सर्वाधिक बालमृत्यू हे महाराष्ट्रात नसून तर मध्य प्रदेशचा पहिला क्रमांक आणि दुसरा नंबर गुजरात या 2 राज्यात सर्वाधिक बालमृत्यू होतात निमोनियामुळे. म्हणून अयोग्य विधान ऑप्शन नंबर 3 फक्त ड हे विधान अयोग्य आहे. ठीक आहे. ही सास जी मोहीम आहे याची स्पेलिंग आहे SAAN आणि यस आणि याचा फुल फॉर्म आहे सोशल अवेअरनेस अँड ॲक्शन टू न्यूट्रलाइज न्यूमोनिया सक्सेसफुली. पुन्हा सांगतो, सोशल अवेअरनेस अँड ॲक्शन टू न्यूट्रलाइज न्यूमोनिया सक्सेसफुली. ओके. प्रश्न क्रमांक 44. राष्ट्रीय सोवा रिगपा संस्था खालीलपैकी कुठे उभारण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 लेह येथे राष्ट्रीय सोवा रिगपा संस्था उभारण्यास मंजुरी मिळालेली आहे. लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह येथे राष्ट्रीय सोवा रिगपा संस्था उभारण्यास 20 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर देण्यात आलेली आहे. तर सोवा रिगपा हे काय आहे? तर ही एक प्राचीन भारतीय वैद्यकीय प्रणाली पद्धती असून तिला भारत सरकारतर्फे पारंपरिक वैद्यकीय पद्धती म्हणून औपचारिक मान्यता मिळालेली आहे. औद्योगिक संबंध संहिता 2019 खालीलपैकी कोणत्या श्रम कायद्यांची जागा घेणार आहे? तर कामगार संघटना कायदा 1926, औद्योगिक रोजगार कायदा 1946, औद्योगिक विवाद कायदा 1947, कामगार स्वावलंब कायदा 2002. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 फक्त अ, ब आणि क. ठीक आहे. तर या 3 कायद्यांची जागा वरील कायदा घेणार आहे. अयोग्य विधान निवडा. राज्यघटनेच्या स्वीकृतीला 70व्या वर्धापन दिनानिमित्त कर्तव्य पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यावर विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याला राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तर अयोग्य विधान निवडा असा प्रश्न आहे. तर मित्रांनो, यापैकी सेकंड विधान चुकीचं आहे, कारण त्यावर विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याला राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन नसून तर राष्ट्रीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. वक्तृत्व नाही तर काय आहे, निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ठीक आहे. तर 26 नोव्हेंबर 2019 रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे कर्तव्य पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. ठीक आहे. तर राष्ट्रीय निबंध स्पर्धांमध्ये देशातील उच्च शिक्षण संस्थेतील कोणत्याही विद्यार्थ्याला मोफत भाग घेता येणार आहे. राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्याशी निगडीत एका विषयावर दर महिन्याला इंग्रजी किंवा हिंदी भाषेतून निबंध लिहिण्याची संधी या स्पर्धेद्वारे मिळणार आहे. ही स्पर्धा दोन्ही ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. विजेत्यांना प्रमाणपत्रासह 15,000, 12,000, 10,000 आणि 7,500 रुपयांची 4 बक्षिसे देखील मिळणार आहे. भारत भ्रष्टाचार सर्वेक्षण 2019 नुसार देशातील सर्वात भ्रष्टाचारी राज्य कोणते ठरले आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 राजस्थान हे राज्य सर्वात भ्रष्टाचारी राज्य ठरलेले आहे. 1 नंबरला राजस्थान, 2 नंबरला बिहार आणि 3 नंबरला उत्तर प्रदेश व झारखंड आणि 5 नंबरला तेलंगणा राज्य आहे. ठीक आहे. आणि सर्वात कमी भ्रष्ट राज्य जर बघितले तर केरळ हे राज्य सर्वात कमी भ्रष्ट राज्य आहे. पुढे प्रश्न क्रमांक 48. योग्य विधान निवडा. केंद्र सरकारने प्रबलित मिशन इंद्रधनुष्य 2.0 ही योजना 2 डिसेंबर 2019 रोजी कार्यान्वित केली आहे. मार्च 2020 पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. अखिल भारतभर 90% संपूर्ण लसीकरण व्याप्ती गाठण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवले जाणार आहे आणि प्रबलित मिशन इंद्रधनुष्यचे ऑक्टोबर 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले होते. तर योग्य विधान कोणतं आहे? तर ऑप्शन नंबर 4 अ, ब, क, ड हे 4ही विधान योग्य आहे. ठीक आहे.
या अभियानांतर्गत आठवड्याभरात 4 फेऱ्यांची लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. अयोग्य जोडी ओळखा. मानव विकास निर्देशांक 2019. मानव विकास निर्देशांक 2019 मध्ये भारताचे स्थान 129 आहे का? यस, बरोबर. असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक मूल्य 0.477 हे विधान देखील बरोबर. आणि लिंग असमानता निर्देशांक क्रमवारी 112 हे विधान मात्र चूक असून, कारण लिंग असमानता निर्देशांक क्रमवारीत भारत 122व्या स्थानावर आहे. ठीक आहे, किती स्थान? 122व्या स्थानावर. त्यानंतर मानव विकास निर्देशांकात यादीतील अव्वल 5 देशांची क्रमवारी बघू तर 1 नंबरला आहे नॉर्वे, 2 नंबर स्वित्झर्लंड, 3 नंबर आयर्लंड, 4 नंबर जर्मनी आणि 5 नंबर हाँगकाँग. यादीच्या तळातील देश जर बघितले तर 189व्या स्थानावर आहे नायजर, 188 सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन, 187 चाड, 186 दक्षिण सुदान आणि 185 बुरुंडी. भारताची शेजारी जर राष्ट्र बघितली तर 71व्या स्थानी आहे श्रीलंका, 85 चीन, 104 मालदीव, 134 भूतान, 135 बांगलादेश, 147 नेपाळ, 152 पाकिस्तान, 170 अफगाणिस्तान. ठीक आहे. ब्रिक्स देशांची क्रमवारी जर बघितली तर ब्राझील आहे 79, रशिया 49, भारत 129, चीन 85 आणि दक्षिण आफ्रिका 113. योग्य विधान निवडा. 10 डिसेंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो आणि 2019ची संकल्पना मानवाधिकारांसाठी तरुणाई उभी. तर मित्रांनो, योग्य विधान ऑप्शन नंबर 3 म्हणजेच दोन्ही विधाने योग्य आहेत. ठीक आहे. तर 2019 सालची संकल्पना बघितली मानवाधिकारांसाठी तरुणाई उभी. 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने मानवाधिकारांचे वैश्विक घोषणापत्र स्वीकारले व उद्घोषित केले. या घटनेच्या स्मरणार्थ 10 डिसेंबर ही तारीख निवडण्यात आलेली आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 51. लोकांमध्ये सांस्कृतिक वारसा व स्मारकांची सुरक्षितता व संवर्धन याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने युनेस्कोने कोणत्या कालावधी दरम्यान जागतिक वारसा सप्ताह साजरा केला? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. 19 ते 25 नोव्हेंबर 2019 दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात आला. खालील विधाने विचारात घ्या. राजस्थानमधील सांबर सरोवरात नोव्हेंबर 2019 मध्ये विविध प्रजातींचे 18,000हून अधिक पक्षी मृतावस्थेत आढळले. एव्हियन बॉटुलिझम या जीवाणू रोगामुळे पक्ष्यांचे मृत्यू झाल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे. विधान देखील बरोबर. 1990 साली या सरोवराला रामसर स्थळ दर्जा मिळालेला आहे आणि राजस्थानमधील सर्वाधिक मीठ उत्पादन या सरोवरातून होते. हे दोन्ही विधान देखील बरोबर आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 आपलं उत्तर आहे. अ, ब, क, ड हे वरील विधाने योग्य आहेत. आरोग्य व हवामान बदलावरील लान्सेट काउंटडाऊन अहवाल 2019 बाबत योग्य नसलेले विधान ओळखा. 1960च्या दशकापासून भारतातील मक्का आणि भाताची सरासरी उत्पादन क्षमता जवळपास 2% घटली आहे. यस, विधान बरोबर. आपल्याला चुकीचं विधान शोधायचं. सोयाबीन आणि हिवाळी गहू यांची सरासरी उत्पादन क्षमता 1%हून अधिक वाढली आहे. हे विधान मात्र चूक आहे, कारण यांची सरासरी उत्पादन क्षमता ही घटलेली आहे. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 आपलं उत्तर आहे. आणि 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांच्या एकूण मृत्यूपैकी 2/3 मृत्यूंसाठी कुपोषण जबाबदार आहे का? यस, विधान बरोबर. प्रश्न क्रमांक 54. मलेशियामधून सुमात्रन गेंड्याची प्रजाती लुप्त झालेली आहे. 1967 साली भारतातूनही सुमात्रन गेंड्याची प्रजाती लुप्त झाली आहे आणि IUCNच्या लाल यादीतील दर्जा व्हल्नरेबल. तर योग्य विधाने निवडा. तर मलेशियामधून ही आता लुप्त झाली आहे. बरोबर. 1967 मध्ये भारतातून लुप्त हे विधान देखील बरोबर. आणि IUCNच्या लाल यादीतील दर्जा व्हल्नरेबल नसून तो आहे क्रिटिकली एंडेजर्ड. ठीक आहे, क्रिटिकली एंडेजर असा त्याचा दर्जा आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 चुकीचं आहे. योग्य विधान कोणतं आहे? फक्त अ आणि ब.
जर्मन वॉच संस्थेने तयार केलेल्या हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2020 नुसार भारत कितव्या स्थानावर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, भारत 9व्या स्थानावर आहे. भारतात निर्मित विषमज्वर लसीचा वापर करणारा जगातील पहिला देश कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, पाकिस्तान हा जगातील पहिला देश ठरलेला आहे. ठीक आहे, भारतात निर्मित ही विषमज्वर लस आहे. ठीक आहे, तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ. तर पाकिस्तान हा भारतात निर्मित करण्यात आलेल्या आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रमाणीकरण करण्यात आलेल्या क्षयरोगावरील लसीचा सर्वप्रथम वापर करणारा देश ठरला आहे. क्षयरोगामुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या पाकिस्तानातील दक्षिण सिंध प्रांतामध्ये या लसीचा वापर करण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी 9 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील 10 दशलक्ष बालकांवर 4 आठवड्याची लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. ठीक आहे, तर 2016च्या शेवटापासून पाकिस्तानात क्षयरोगाच्या कारणीभूत असणाऱ्या सालमोनेला टायफी या जीवाणूच्या वाढत्या औषध प्रतिकार क्षमतेमुळे रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ झालेली आहे. 2017मध्ये पाकिस्तानातील एकूण बालमृत्यूपैकी 70% मृत्यू हे क्षयरोगामुळे झालेले दिसून येतात. ठीक आहे, तर या लसीच्या निर्मितीसाठी भारतातील भारत बायोटेक या कंपनीला 2018मध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून पूर्व पात्रता टॅग मिळालेला होता. याद्वारे जागतिक लसीकरणासाठी लस निर्मितीसाठी कंपनी पात्र ठरलेली होती. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 57. 2020 मधील प्रस्तावित चंद्रयान 3 मध्ये खालीलपैकी कोणता घटक असणार नाही? यापूर्वीच्या डिस्कशनमध्ये याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, ऑर्बिटर हा घटक असणार नाही. तर इस्रो ही भारताची अंतरिक्ष संशोधन संस्था चंद्रयान 3 मोहिमेच्या माध्यमातून पुन्हा एकदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करणार आहे. इस्रोने चंद्रयान 3 मोहिमेवर काम सुरू केलेले असून मोहिमेसाठी नोव्हेंबर 2020 ही मुदत निश्चित करण्यात आलेली आहे. चंद्रयान 3 मध्ये फक्त लँडर आणि रोव्हरच असणार आहे, म्हणजेच यामध्ये ऑर्बिटर पाठवला जाणार नाही, कारण चंद्रयान 2चा ऑर्बिटर आजही योग्यरित्या काम करत आहे. ठीक आहे, नासाने अल्टिमा थुले या लघुग्रहाचे नामांतर खालीलपैकी कोणत्या नावात केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 1 आरोकोत या नावात केलेले आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 59. अयोग्य विधान निवडा. चुकीचं विधान आपल्याला निवडायचं आहे. अग्नी 2 ची पहिली रात्रीची चाचणी यशस्वी झाली आहे. तर यस, बरोबर. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे, हे विधान देखील बरोबर. पल्ला 200 ते 500 किलोमीटर आणि हे क्षेपणास्त्र एकूण 1000 किलोग्राम अण्वस्त्रांसह वजन वाहून नेऊ शकते. तर मित्रांनो, यातलं चुकीचं विधान आहे ऑप्शन नंबर 3, कारण अग्नी 2चा पल्ला आहे 2000 ते 2500 किलोमीटर. ठीक आहे, 2000 ते 2500 किलोमीटर एवढा लांब त्याचा पल्ला आहे. ठीक आहे, आणि अग्नी 2ची पहिली रात्रीची चाचणी नुकतीच यशस्वी झालेली आहे. अयोग्य जोडी ओळखा. झैर अल बहर सराव भारत ओमान, CTTT1 सराव क्वाड देशांचा गट, मित्रशक्ती भारत श्रीलंका आणि यापैकी नाही. तर यातलं अयोग्य जोडी कोणती आहे? तर ऑप्शन नंबर 1 झैर अल बहर सराव हा भारत ओमान दरम्यान नसून हा भारत आणि कतार या 2 देशांदरम्यानचा आहे. ठीक आहे, तर भारत आणि कतार यांच्या नौदलादरम्यानचा झैर अल बहर म्हणजेच समुद्र गर्जना नामक संयुक्त सराव 17 ते 21 नोव्हेंबर 2019 या कालावधीत दोहा येथे आयोजित करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 61. सूर्यकिरण 14 भारत भूतान, इंद्र 2019 भारत रशिया, हँड इन हँड 2019 भारत चीन आणि यापैकी नाही. तर मित्रांनो, अयोग्य जोडी याच्यातली आहे ऑप्शन नंबर 1 सूर्यकिरण 14 हा भारत भूतान देशादरम्यान नसून हा भारत आणि नेपाळ दरम्यानचा आहे. तर 3 ते 16 डिसेंबर 2019 या कालावधीत नेपाळच्या रूपंदेही जिल्ह्यातील सालीझंडी येथे सूर्यकिरण 14 या भारत आणि नेपाळ लष्करांदरम्यानच्या 14व्या द्विपक्षीय वार्षिक लष्करी कवायतींचे आयोजन करण्यात आले.
यापूर्वी सूर्यकिरण तेराचे आयोजन उत्तराखंडमधल्या पिथौरागड येथे जून 2018 मध्ये करण्यात आले होते. खालीलपैकी कोणत्या प्रक्षेपकाद्वारे कार्टोसॅट 3 या स्वदेशी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले? त्याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 PSLV C47 या प्रक्षेपकाद्वारे या ग्रहाचे स्वदेशी उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 63 व्यक्तिविशेष. स्वर्गीय निळकंठ खाडीलकर यांच्याबाबत सत्य नसलेले विधान ओळखा. यांचे 22 नोव्हेंबर 2019 रोजी वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले. तर यस विधान बरोबर. आपल्याला सत्य नसलेले शोधायचे. त्यांनी दैनिक नवाकाळचे संपादक जवळपास 27 वर्षे सांभाळले. हे विधान देखील बरोबर. अग्रलेखांचा बादशाह अशी त्यांची ओळख होती. तसेच त्यांना पद्मश्री या पुरस्काराने गौरवण्यात आलेले होते. हे विधान देखील बरोबर आहे. म्हणून वरील सर्व विधाने योग्य आहेत. त्यांचा जन्म आहे 6 एप्रिल 1934 रोजी. ठीक आहे. अयोग्य जोडी ओळखा. व्यक्ती आणि पुरस्कार. रवी प्रकाश ब्रिक्स यंग इनोव्हेटर पुरस्कार. यस विधान बरोबर. जोडी बरोबर. इला फाउंडेशन पुणे RBS अर्थ गार्डियन 2019 विधान बरोबर. डॉक्टर सतीश रेड्डी ब्रिटनच्या रॉयल एरोनॉटिकल सोसायटीची फेलोशिप. हे विधान देखील बरोबर आहे आणि येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. डॉक्टर सतीश रेड्डी महत्त्वाचे आहेत. मनोज वाजपेयी इटालियन गोल्डन सँड आर्ट पुरस्कार. ही जोडी मात्र चुकीचं आहे म्हणून आपले उत्तर आहे. तर मनोज वाजपेयी यांना भेटला आहे आशिया पॅसिफिक स्क्रीन पुरस्कार. ठीक आहे. आणि इटालियन गोल्डन सँड आर्ट पुरस्कार भेटला आहे सुदर्शन पटनाईक यांना. मनोज वाजपेयी यांना कोणता भेटला आहे? आशिया पॅसिफिक स्क्रीन पुरस्कार. आणि इटालियन गोल्डन सँड आर्ट पुरस्कार कोणाला भेटला आहे? सुदर्शन पटनाईक यांना. अयोग्य जोडी ओळखा. दीपिका पादुकोण क्रिस्टल पुरस्कार. मिस वर्ल्ड 2019 टोनी ॲन सिंह. मिस युनिव्हर्स 2019 जोझीबेनी टुंजी. आणि मंजुळा रेड्डी आशिया सोसायटी गेम चेंजर पुरस्कार. तर मित्रांनो यातली अयोग्य जोडी आहे ऑप्शन नंबर 4 मंजुळा रेड्डी यांना भेटला आहे इन्फोसिस पुरस्कार 2019 आणि आशिया सोसायटीचा गेम चेंजर पुरस्कार भेटला आहे कुंगफू नन्स यांना. आशिया सोसायटी गेम चेंजर पुरस्कार कोणाला भेटला आहे? कुंगफू नन्स यांना. प्रश्न क्रमांक 66 खालील विधानांपैकी योग्य नसलेले विधान ओळखा. आणि हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे कारण आयोगाने सातत्यानं या पुरस्कारावर प्रश्न विचारलेले आहे. तर सुरू करू. 2019 सालासाठीचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार डेव्हिड ॲटनबरो यांना जाहीर झालेला आहे. तर विधान बरोबर. त्यांचे आत्मचरित्र लाईफ ऑन एअर मेमोरीज ऑफ ब्रॉडकास्टर. विधान बरोबर. इंदिरा गांधी शांतता पुरस्काराची सुरुवात 1986 पासून झाली. विधान बरोबर. आणि ऑब्व्हियसली ऑप्शन नंबर 4 आपलं चुकीचं विधान असणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप 10 लाख रुपये आहे का? तर नाही. या पुरस्काराचे स्वरूप आहे 25 लाख रुपये. ठीक आहे. तर प्रसिद्ध निसर्गतज्ञ, निसर्ग माहिती पत्रकार व प्रसारक आणि ब्रिटिश नागरिक सर डेव्हिड ॲटनबरो वय वर्ष 93 यांना शांतता निःशस्त्रीकरणाचा आणि विकासासाठी दिला जाणारा 2019 सालासाठीचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झालेला आहे. ठीक आहे. तर या पुरस्काराबाबत बघू. आंतरराष्ट्रीय शांतता निःशस्त्रीकरण व विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सुरुवात आहे 1986. स्वरूप किती? 25 लाख रुपये व मान चिन्ह. ठीक आहे. तर डेव्हिड ॲटनबरो यांची काही पुरस्कार व पुस्तके बघू. ब्लॅक अँड व्हाईट रंगीत HD 3D आणि 4K अशा प्रत्येक श्रेणीतील कार्यक्रमासाठी बाफ्टा पुरस्कार जिंकणारे ते एकमेव व्यक्ती ठरलेले आहेत. 2018 व 19 मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट निवेदकासाठीचे प्राईम टाईम एमी पुरस्कार मिळाले. 2002 मध्ये BBCच्या सर्वेक्षणात 100 श्रेष्ठ ब्रिटिशांच्या यादीत त्यांचा समावेश झालेला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. अयोग्य विधान निवडा. चुकीचं विधान निवडायचं आहे. मल्याळी कवी अक्किथम यांना 2019 सालचा 55वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. हे विधान करेक्ट आहे. आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे. पल्लियम सत्याग्रह संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यतेच्या विरोधात हिरिरीने काम केलेले आहे. विधान बरोबर.
ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना 1969 झाली आहे आणि पुरस्कार स्वरूप 11 लाख रुपये मानपत्र व सरस्वती देवीची कांस्य मूर्ती. तर अयोग्य विधान कोणते? ऑप्शन नंबर 3. कारण ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना 1969 झालेली नसून स्थापना आहे 1961. पण मित्रांनो, एक काळजी घ्या, स्थापना जरी 1961 झालेली आहे तरी पहिला पुरस्कार मात्र 1965 साली दिलेला आहे. 1965 जी सकर कुरूप यांना उडाक्कू जल या मल्याळम कविता संग्रहासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि पुरस्कार स्वरूप 11 लाख रुपये मानपत्र व सरस्वती देवीची कांस्य मूर्ती बरोबर आहे. ठीक आहे. त्यासोबतच मल्याळी कवी अक्कित्तम यांचे पुरस्कार जर बघितले तर ज्ञानपीठ 2019, पद्मश्री 2017, साहित्य अकादमी पुरस्कार 1973. ठीक आहे. योग्य नसलेले विधान ओळखा. येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ग्रेटा थनबर्ग या व्यक्तिविशेष या हेडलाईनखाली प्रश्न येणार आहे. तर योग्य नसलेले विधान, चुकीचे विधान शोधायचे. स्वीडनमधील ग्रेटा थनबर्ग यांना टाइम पर्सन ऑफ द इयर 2019 तसेच राईट लाईव्हलीहूड पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तरी विधान बरोबर आहे. ग्रेटा थनबर्ग यांची फ्रायडे फॉर फ्युचर हे आंदोलन सुरू केलेले आहे त्यांनी, बरोबर. टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्काराची स्थापना 1927 झाली, बरोबर. आणि आजपर्यंत एकाही भारतीयाला हा पुरस्कार मिळालेला नाही. तर हे विधान चूक आहे, कारण आजपर्यंत एका भारतीयाला हा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांचं नाव आहे महात्मा गांधीजी. ठीक आहे. 1930 साली हा सन्मान मिळवणारे महात्मा गांधी हे एकमेव भारतीय आहेत. अचूक नसलेले विधान शोधा. ठीक आहे. फोर्ब्स नियतकालिकेच्या 2019 मधील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत अंजेला मर्केल यांनी पहिले स्थान पटकावलेले आहे. सलग 9 वेळा त्या या स्थानावर राहिल्या आहेत. निर्मला सीतारामन या यादीत 34व्या स्थानी आहेत आणि ग्रेटा थनबर्ग 100व्या स्थानावर आहेत. म्हणून चुकीचं विधान कोणतं येतलं? तर यापैकी नाही, म्हणजेच वरील सर्व विधाने योग्य आहेत. ग्रेटा थनबर्ग 100व्या स्थानावर असून त्या सर्वात कमी वयाच्या देखील ठरलेल्या आहेत या यादीत, 100 जणांच्या यादीत. ओके. तर अव्वल 5 जणांची यादी जर बघितली तर अंजेला मर्केल, 2 नंबर क्रिस्टिना लेगार्ड, 3 नंबर नॅन्सी पेलोसी, 4 नंबर उर्सुला वॉन डर लेन आणि 5 नंबर मेरी बर्रा. ठीक आहे. निर्मला सीतारामनजी कितव्या स्थानी आहेत? या 34व्या स्थानी आहेत. त्यानंतर रोशनी नादर मल्होत्रा 54व्या स्थानी, किरण शॉ मुजुमदार 65व्या स्थानी, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना 29व्या स्थानावर क्रमांकावर असून तर हवामान कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग 100व्या स्थानावर आहे. इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनच्या पहिल्याच खेळाडू आयोगावर कोणाची निवड झाली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, लैश्राम सरिता देवी यांची निवड झालेली आहे. खालील विधानांचा विचार करा. लिओनेल मेस्सीने विक्रमी 6व्यांदा बलोन डी ओर या पुरस्कारावर नाव कोरले आहे. तर विधान बरोबर. आणि सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून मेगन रॅपिनोला गौरवण्यात आले आहे. हे विधान चूक आहे, म्हणून फक्त अविधान योग्य आहे. ठीक आहे. तर मेगन रॅपिनो यांना महिलांमधनं हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, महिलांमध्ये. तर एकदा नीट बघू. तर अर्जेंटिना व बार्सिलोना क्लबचा प्रख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने विक्रमी 6व्यांदा बलोन डी ओर या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर नाव कोरले आहे. यापूर्वी मेस्सीने 2009, 2010, 2011, 2012, 2015 या वर्षात पुरस्कारावर मोहर उमटवली होती. मेस्सीनंतर सर्वाधिक बलोन डी ओर पुरस्कार मिळवण्याच्या यादीत पोर्तुगालच्या क्रिस्टियानो रोनाल्डोचा क्रमांक लागतो. 2019 या वर्षात अर्जेंटिना आणि बार्सिलोना संघाकडून खेळताना मेस्सीने सर्वाधिक 54 गोल केलेले आहेत. तर 2019 सालचे बलोन डी ओर विजेते बघू. पुरुष फुटबॉलपटू आपण बघितलं लिओनेल मेस्सी, महिला फुटबॉलपटू मेगन रॅपिनो, सर्वोत्तम युवा खेळाडू मेथिक्स डी लेट आणि सर्वोत्तम गोलरक्षक कोण आहेत? तर ॲलिसन बेकर. ठीक आहे, हे आहेत. योग्य विधान निवडा. रिपू दमन बेवली यांचे भारताचे प्लॉगिंग सदस्य दूत म्हणून निवड करण्यात आलेली आहे. यस, विधान बरोबर. नाडा या संस्थेने अभिनेता सुनील शेट्टी यांची सदस्य दूत म्हणून नियुक्ती केली आहे. हे विधान देखील बरोबर आहे, म्हणून योग्य विधान ऑप्शन नंबर 3. दोन्ही विधाने योग्य आहेत. 2019च्या दक्षिण आशियाई स्पर्धेमध्ये
भारताने किती सुवर्णपदक जिंकले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 174 पदके कमावलेले आहे. ठीक आहे, किती? 174 सुवर्ण पदके कमावलेले आहे. 2019च्या दक्षिण आशिया स्पर्धेमध्ये भारताने सुवर्ण पदक 174 कमवले असून 93 ही सिल्वर आणि 45 ही ब्रॉन्झ. ठीक आहे, पुन्हा सांगतो, 174 गोल्ड, 93 सिल्वर आणि 45 ब्रॉन्झ पदके कमवलेली आहे. अशी एकूण 312 पदके त्यांनी कमवलेली आहे. अंतिम पदतालिकेत क्रमवारी जर बघितली तर अव्वल स्थानी आहे भारत, 2 नंबर नेपाळ, 3 नंबर श्रीलंका. डेव्हिड चषक टेनिस स्पर्धेचे विजेतेपद खालीलपैकी कोणत्या संघाने पटकावले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, स्पेनने याचं विजेतेपद पटकावलेलं आहे. स्पेनच्या टेनिस संघाने कॅनडाला 2-0 असे 96व्यांदा डेव्हिड चषक टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. राफेल नदालला या स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. मुश्ताक अली क्रिकेट करंडक स्पर्धेचे विजेतेपद खालीलपैकी कोणत्या संघाने पटकावले? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, कर्नाटक या संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. मुश्ताक अली करंडक T20 क्रिकेट स्पर्धेच्या डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या रोमहर्षक अंतिम सामन्यात तामिळनाडूवर 1 धावेने सरशी करत कर्नाटकने विजेतेपद पटकावले. हे या स्पर्धेतील कर्नाटकचे सलग दुसरे विजेतेपद ठरलेले आहे. वाडा या एजन्सीने डोपिंगच्या आरोपाखाली डिसेंबर 2019 मध्ये रशियावर किती वर्षासाठी बंदी घातलेली आहे? तर ऑप्शन नंबर 4, 4 वर्षासाठी बंदी घातलेली आहे. अयोग्य जोडी ओळखा. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिन, 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन, 18 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन, 23 जानेवारी देशभक्तीचा राष्ट्रीय दिन. तर अयोग्य जोडी कोणती आहे? आपल्याला माहीतच पाहिजे. ऑप्शन नंबर 3 ही जोडी चुकीची आहे, कारण राष्ट्रीय बालिका दिन हा 18 जानेवारी नसून हा 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो. कधी? 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. तर 18 जानेवारी रोजी काय असतं मग? तर 18 जानेवारी रोजी लसीकरण दिन असतो. ठीक आहे, 18 जानेवारी रोजी लसीकरण दिन साजरा करण्यात येतो. तर राष्ट्रीय बालिका दिन 24 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. आणि महाराष्ट्र बालिका दिन कधी साजरा केला होतो? तर 3 जानेवारीला. महाराष्ट्र बालिका दिन 3 जानेवारी, राष्ट्रीय बालिका दिन 24 जानेवारी. ओके, पुढे प्रश्न क्रमांक 78. जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन कोणत्या महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा करण्यात येतो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा करण्यात येतो. ठीक आहे. 79. अयोग्य विधान निवडा. नुकतेच कोकणी लेखक सुरेश अमोणकर यांचे निधन झाले. विधान बरोबर. त्यांचे शिक्षण मुंबईतील विल्सन महाविद्यालयात झाले होते. विधान बरोबर. त्यांना पद्मश्री तसेच साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. विधान देखील बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 अयोग्य विधान यापैकी नाही. कोकणी लेखक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ व गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष पद्मश्री सुरेश अमोणकर यांचे अल्प आजाराने 8 डिसेंबर 2019 रोजी पणजी येथे निधन झाले. ठीक आहे, ते 84 वर्षाचे होते. महाराष्ट्र पत्रकार दिन कधी साजरा करण्यात येतो? तर उत्तर आपल्याला माहिती आहे. ऑप्शन नंबर 2 6 जानेवारी रोजी हा दिन साजरा करण्यात येतो. हायबुजा 2 हे अंतरिक्ष यान खालीलपैकी कोणत्या देशाचे आहेत? तर याच्या नावावरूनच आपल्याला अंदाज लावता येतो कोणत्या देशाचे असणार आहे. ऑब्व्हियसली जपान या देशाचे हे यान आहे. ठीक आहे, जपाननं हे यान सोडलेलं होतं. तर अधिक माहिती बघू तर पृथ्वीपासून जवळपास 300 दशलक्ष अंतरावरील युरगू लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी जपानने पाठवलेल्या हायबुजा 2 या अंतरिक्षयानाने आपले काम पूर्ण करून नोव्हेंबर 2019 मध्ये पृथ्वीकडील परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. 2020 सालच्या अखेरीस हे अंतरिक्षयान पृथ्वीजवळ येणे अपेक्षित आहे. या यानाने युरगू लघुग्रहाच्या पृष्ठभागाचे गोळा केलेले नमुने एका कॅप्सूलमध्ये साठवण्यात आले आहेत. पृथ्वीजवळ आल्यानंतर ही कॅप्सूल ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटात सोडण्यात येईल
आणि यान तसेच पुढे अंतरिक्षात उडून जाईल. तर युरगू लघुग्रह जो आहे हा लघुग्रह जवळपास 100 दशलक्ष वर्ष जुना आहे. तो इतर लघुग्रहांच्या तुलनेत बराच तरुण आहे, मात्र शास्त्रज्ञांच्या अपेक्षेपेक्षा तो फारच कोरडा आढळलेला आहे. या लघुग्रहाच्या अभ्यासामुळे शास्त्रज्ञांना सौरमालेच्या उत्पत्तीबाबत, पृथ्वीवरील पाणी आणि जीवसृष्टीच्या उत्पत्तीबाबत अधिक ज्ञान मिळवता येणार आहे. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण जानेवारी मासिकावरील 81 प्रश्नांचं डिस्कशन इथं कव्हर केलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू.